छोट्या पडद्यावरच्या अनेक मालिकांनी चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. एखाद्या मालिकेच्या यशामागे प्रमुख कलाकारांचं संपूर्ण टीमचा हात असतो. त्यामुळे या कलाकारांचा वर्षातून एकदा सन्मान करण्यासाठी वाहिन्या पुरस्कार सोहळे आयोजित करत असतात. सध्याच्या घडीला स्टार प्रवाह वाहिनी टीआरपीच्या शर्यतीत अग्रेसर आहे. वाहिनीने नुकतीच पुरस्कार सोहळ्याची घोषणा केली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात साधी माणसं, मुरंबा, शुभविवाह, आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत, उदे ग आंबे उदे, लग्नानंतर होईलच प्रेम, घरोघरी मातीच्या चुली, प्रेमाची गोष्ट, ठरलं तर मग, थोडं तुझं थोडं माझं, लक्ष्मीच्या पावलानी, येड लागलं प्रेमाचं, तुही रे माझा मितवा आणि अबोली अशा एकूण 14 मालिका सहभागी होणार आहेत. तर आता या मालिकांमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीचा पुरस्कार सोहळा येत्या 16 मार्चला सायंकाळी 7 वाजता प्रसारित होणार आहे. यासाठी सगळ्याच मालिकांमध्ये चुरस रंगणार आहे. तर मालिकांमधले लोकप्रिय कलाकार या सोहळ्यात परफॉर्मन्स सुद्धा करणार आहे. त्यामुळे प्रेक्षक या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. स्टार प्रवाह वाहिनीने पुरस्कार सोहळ्याची घोषणा करताच नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. उत्कृष्ट मालिका ठरलं तर मग होईल. अरे वा, किती दिवसांपासून वाट पाहत होतो. यावेळी नंबर 1 लक्ष्मीच्या पावलानी होईल. लक्ष्मीच्या पावलानी हीच मालिका ठरणार महाराष्ट्राची उत्कृष्ट मालिका. कला अद्वैत फक्त. साधी माणसं बेस्ट जोडी अवॉर्ड. खलनायिका प्रियाला मिळाला पाहिजे. चैतन्याला पण अवॉर्ड द्या. यावेळी 14 मालिका आहेत. त्यामुळे आता नॉमिनेशनला मजा येईल अशा प्रतिक्रिया युजर्सनी या पोस्टवर दिल्या आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, स्टार प्रवाहावरील महाराष्ट्राची उत्कृष्ट मालिका कोणती होणार हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.